उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ठाण्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं। पण या कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक, आमदार आणि पदाधिकारी काही उपस्थित नव्हते। त्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। या सगळ्या संदर्भातला एक सविस्तर वृत्तांत बघूयात। ठाण्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। मात्र भाजपचे नगरसेवक, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित नव्हते। निमंत्रणच नव्हतं तर उपस्थित कसं राहणार असं भाजपकडून सांगण्यात आलंय। ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढेल ही शिवसेनेला भीती आहे, त्यामुळे आम्हाला कार्यक्रमाला बोलावलं नाही असाही चिमटा भाजपने शिवसेनेला काढलाय। जी कार्यक्रम घेतले आता शुभारंभ 7 ठिकाणी घेतले सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली। मग भारतीय जनता पार्टीला का वगळलं? मग कळव्यामध्ये तर तिथला स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड साहेब त्यांना तुम्ही बोलवताय, तिथल्या स्थानिक नगरसेवकांना तुम्ही बोलवताय, मग इथे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक, उपमहापौर असतील आणि आमदार का नाही बोलवलं गेलं? निमंत्रण पत्रिका छापल्या म्हणून सांगताय, मग त्या छापल्या तर त्याच्यावर नावं आहेत, मग निमंत्रण पत्रिका वाटणार कोण? हा प्रश्न आहे ना। मग युती धर्म कोण पाळतंय आणि कोण नाही पाळत, आणि तुम्ही त्याचा विचार करावा। आम्ही सगळ्यांना बोलावलं होतं। पत्रिकेत त्यांची नावं आहेत, त्यांना निमंत्रण पत्रिका दिलेल्या होत्या। ज्यांना पत्रिका दिल्या त्यावर त्यांच्या सह्या देखील आहेत। भाजपला निमंत्रण होतं असं स्पष्टीकरण महापौरांनी दिलंय। मला वाटतं ठाणे महानगरपालिकेतून ज्या विकास कामांची भूमिपूजन, लोकार्पण सोहळे केले जातात त्याच्या निमंत्रण पत्रिका मला वाटतं आपण सर्वांनाच, महापौर म्हणून सर्वांनाच दिल्या जातात। वैयक्तिक जे कोणी स्थानिक नगरसेवक कार्यक्रम घेत असतील तर तो लुकआउट मला वाटतं त्या स्थानिक नगरसेवकांचा आहे, कारण माझा असा कुठलाच हेतू नाहीये की कोणाला पदाधिकाऱ्यांना डावलण्यात येईल म्हणून। असेच जर डावलण्याचे प्रकार घडत राहिले तर आम्हीही शिवसेनेवर बहिष्कार टाकू आणि आम्ही देखील स्वतंत्रपणे उद्घाटन करू असा इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलाय। कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं, पण येणार कसे नाहीत हे बघायचं, अशा प्रकारचं कार्यकर्त्यांचं देखील नेहमी म्हणणं पडतं आणि हे आज नेहमी झालेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, नाहीतर भारतीय जनता पार्टीला कायमचा बहिष्कार टाकायला लागेल। अशा प्रकारे तुम्हीच विकासाचे शिल्पकार असं तुम्हाला जर टिमकी मिरवून घ्यायची असेल आणि टाळायचं असेल तर मग कायमचाच आम्ही येत नाही ना, म्हणजे याच्यामध्ये भानगडच नको। ठाणे पालिकेच्या निवडणुकीपासूनच भाजप आणि शिवसेनेमध्ये वर्चस्व वादाची सुप्त स्पर्धा सुरू झाली आहे। त्याची एक झलक पुन्हा एकदा बघायला मिळाली आहे आणि पुढेही ठाणे पालिकेमध्ये हे शहकाटशह आरोप प्रत्यारोप होत राहतील। फक्त हे आरोप प्रत्यारोप होत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हायला नको इतकंच। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।